पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीनं दणदणीत विजय मिळवत पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे। या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव केला आहे। मतदानापूर्वी भाजप महायुतीच्या 6 तर 1 अपक्ष जागा बिनविरोध झाली होती। त्यानंतर गुरुवारी 71 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर करण्यात आला। यामध्ये 53 जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होऊन भाजप महायुतीने एकूण 59 जागा जिंकल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांना पराभवाची धूळ चारून पनवेल महानगरपालिकेवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवण्यात आमदार प्रशांत ठाकूर सरस ठरले आहेत। भाजप महायुतीचा विजय असो, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विजय असो, एकच वादा प्रशांत दादा, आमदार महेश बालदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जय जयकाराच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला। हा विजय म्हणजे विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वावर पनवेलकरांनी दिलेली ठाम शिक्कामोर्तब आहे। नागरिकांना अपेक्षित विकास करण्याचा आम्ही संकल्प कायम केला आहे, असं आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितलं। विकासाचा झंझावात कायम ठेवू असा विश्वासही यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।